सो मित्रांनो, आपण आत्ता आलो आहे रेरोडला. आणि रेरोडला का आलो आहे तर जसं खेतवाडीला गणपती प्रसिद्ध आहे तसं आता रेरोडला देव्या प्रसिद्ध होत चाललेल्या आहेत आणि खूप उंच उंच मूर्त्या आहेत. पण तुम्ही बघाल माझ्या मागचा एरिया, मला डाऊट आहे इतक्या मोठ्या मूर्त्या आणतात कशा इथपर्यंत, म्हणजे सिरियसली. सो आपण आज जाऊया. आत्ता आपण आलो आहे रेरोडची आई भवानी आणि ही देवीसुद्धा आपल्या इथूनच गेलेली, लालबाग परळमधूनच. त्याच्यामुळे चप्पल पुढे काढूया. माझ्यासोबत वैदू आहे. सो तुम्ही बघाल ही उंच प्रशस्त मूर्ती आणि हा जो सुवर आहे, म्हणजे इथे जास्त करून साऊथ इंडियन लोक खूप आहेत आणि त्यांची ही थीम आहे. आणि सुवर म्हणजे सुवरवर देवी बसलेली आहे आणि ह्याच्या जे तोंडातून जी धूर येतो, तो गेल्या वर्षी ड्रॅगनवर होती, त्याच्या तोंडातून आग येत होती आणि ह्याच्या तोंडातून धूर. ते अमेझिंग वाटतं, मस्त उंच मूर्ती. पण मला डाऊट आहे एवढ्या गल्लीतून मूर्ती येते कशी. इथे पण जागा आहे थोडीशी आतमध्ये जायला, इथे लोक राहत आहेत वैद्य आपल्यासोबत. आणि भाई बाप चला, तुम्ही बघाल कसा रोड आहे आणि इथे ती देवी बसलेली आहे, रेरोडची आई भवानी. रेरोडची मा पुढेच, म्हणजे इथे पुढेच आहे. ती पण उंच मूर्ती आहे, तर ती पण बघूया. पूर्ण इंडस्ट्रियल एरिया. पण देवी आणतात कशी एवढी मोठी ट्रॉली. तर आत्ता आपण आलो आहे रेरोडची मा, थोडं अगदीच पुढे आहे, पण इंडस्ट्रियल एरिया आहे आणि खूप चिखल आहे. म्हणजे पाय अक्षरशः माखले आहेत. आणि एवढ्या छोट्या छोट्या गल्लीत या उंच मूर्त्या कशा बसवल्या ऊन उजगार. तर वैदूने एक गोष्ट इथे म्हणजे मी नाही बघितलेली, अगदी देवळाच्या बाजूला, म्हणजे आधीची देवी बघितली तिथे पण देवळाच्या बाजूलाच देवी त्यांनी बसवली होती. आणि इथे सुद्धा हे साऊथ इंडियन लोकांचंच आहे ना. हां, म्हणजे तसंच दिसतंय. आणि सिद्धेश दादाची आपल्या मूर्ती आहे. पण कमाल आहे, एवढ्या छोट्याशा गल्लीतून ही मूर्ती इथपर्यंत आणणं. तुम्ही बघा, हा पूर्ण इंडस्ट्रियल एरिया माझ्या मागे. सो आम्ही इथून अगदी या चिखला बिखलातून आता आलेलो आहे. पाय तर मळलेले आहेत, पण ठीक आहे, यायचं होतं सो आलो आपण. ते बघ फॅन. ही कोणती देवी आहे? हां, रेरोडची महाराणी. इथे पण बघाल, तिथे पुढे मंदिर आहे आणि बाजूला देवी. आणि इथे वस्ती पूर्ण साऊथ इंडियन आहे, कामाठी म्हणतात ना, कामाठी. हां, जे हे बघा पूर्ण एरिया बघा कसा पूर्ण पोपटवर आहे. सो आमचं टार्गेट कंप्लीट झालं आहे. 4 देव्या बघायच्या होत्या. सो आत्ता जी बघितली ती महाराणी नव्हती, ती कुलस्वामिनी होती. आणि थोडं अगदी पुढे आलं की महाराणीचा मंडप आहे, रेरोडची महाराणी. सो रेरोडच्या आम्ही 4 उंच मूर्त्या बघितल्या, जवळजवळ आहेत, जास्त लांब नाही आहेत. गुगल मॅप थोडा धोका दे आतल्यातल्या गल्लीतून, पण एकदा तुम्ही पोचलात की मन इथे प्रसन्न होते. चलो बघूया शेवटची देवी आपली. सो आत्ता आपण जी बघितली देवी ती आपल्या सतीश दादा वळीवडेकर यांनी बनवलेली. बकरी अड्डा इथून तिचं आगमन झालेलं. आणि अगदी बाजूबाजूला देव आहेत, जास्त लांब नाही आहेत, हाताच्या अंतरावरच आहे. सो आता आपली गाडी आपण थोडीशी मागे लावली, घेऊया. आणि हा पाऊस वरून राजाने आता भाकीत दिलेला आहे, ह्या विकेंडला खूप पाऊस आहे, त्याच्यामुळे समजून जा. निघूया आता. विराला पण आपल्याला पिकअप करायचं. The wind hums songs at the break of day.
मित्रांनो, आज नवरात्रीतला आहे दिवस 6वा आणि आज आपण आलेलो अगदी सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूच्या डी नाव विसरलो, डी ठाकरे चाळ, मी नाव तुम्हाला पुन्हा सांगेन. पण इथल्या देवीचं आज आकर्षणमध्ये इथलं कोकण त्यांनी पूर्ण उभारलेलं आहे. अगदी उक्षी स्टेशनपासून गणपतीपुळे, आरेवारे बीच सर्व सादर केले त्यांनी. तर तुम्ही शॉर्ट्स बघा, त्याच्यानंतर मी तुम्हाला डी ठाकूरवाडी आठवलं. सो समोरच नाव होतं त्याच्यामुळे लगेच आठवलं. आणि मी फर्स्ट टाईम आलो. गेल्या वर्षी यांनी सुंदर देखावा केलेला, आता कुठला तो माहीत नाही, पण आपल्या जवळ असून इथलं आपल्याला माहीत नसतं. सो म्हटलं आपण जाऊन येऊया आज आणि माझ्यामुळे तुमच्यापर्यंत तरी पोचवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. चलो, तुम्ही हा पूर्ण देखावा बघा, तोपर्यंत भेटूया दुसऱ्या देवीकडे. सो आपण आता आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये बेंगॉल ट्रस्टच्या देवीला. आपल्यासोबत आहे रॉनीबाई नवीन मोबाईल घेतलात, सो एक्सपेरिमेंट करत आहेत. रॉनीबाई थोडेसे त्यांनी बघितलं नव्हतं म्हणून त्यांना म्हटलं की चला तुम्हाला दाखवतो, कारण आमचा एक प्लॅन फ्लॉप झालेला. सो दुसरा प्लॅन आम्ही ऑन ठेवला. आज जाऊया, बघूया. थँक्यू. अंबे माते की जय. शुभ दसरा. तू बोल. शुभ दसरा. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण निघालोय भटकंती करायला, म्हणजे आजच दिवस मिळाला. इतके दिवस कामात बिझी होतो, त्याच्यामुळे देवी दर्शन असं तुकड्यात झालेलं आहे आपलं. त्याच्यामुळे तुम्हाला तर सगळं एकत्र बघायला मिळेल, पण त्यामागची मेहनत आहे ते मलाच माहिती आहे. कसा वेळ काढून जावं लागतं. अजून एडिटिंग मी कसं करणार आहे मला माझं माहीत नाही, पण तुम्ही नक्की लाभ घ्या. आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दसरा. चला. Carry
सो आता आपण आपल्या एरियातल्या देवींचं दर्शन घेतोच आहे, पण आत्ता जी देवी दाखवणार आहे ती म्हणजे लोरपरेलची आई. आणि त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे आई त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे 2007-08 पासून त्या देवीला लालबागच्या राजाचं सिंहासन ते घेऊन येतात आणि मागे लावतात प्रभावळ. सो ती तुम्हाला प्रभावळ इथलं आकर्षण आहे, लोरपरेलची आई. आणि सुधीर भाऊ फार फार आभार की ते आपल्या ह्या देवीला आपल्या राजाचं सिंहासन देतात. आणि राजा लालबागच्या मंडळाचं दम लागला, कारण हिला उचलून चालेपर्यंत माणूस अर्धा होतो, त्याच्यामुळे सांगायच्या त्या गोष्टी अर्ध्या सांगून राहायला जातात, त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा. देवी बघा तुम्ही, चलो. मित्रांनो, आपण आलो खेतवाडीमध्ये आणि मला माहीत नव्हतं आज विसर्जन आहे. दसऱ्याच्या दिवशी या देवीचं विसर्जन होतं आणि तयारी चालू आहे विसर्जनाची. आणि ही भारतातली नाही तर महाराष्ट्रातली सगळ्यात उंच मूर्ती, जवळजवळ 25 फुटी मूर्ती अरुण दत्ते यांनी साकारलेली सुंदर मूर्ती आहे. आपण आत्ता आलो उमरखाडीमध्ये. खेतवाडीवरून स्ट्रेट तुम्ही 10 मिनटं ड्राईव्ह आहे, मार्केट प्लेस आहे. त्याच्यामुळे आता उमरखाडीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे कधी देवीचं आगमन आणि विसर्जन नसतं. ह्या ही देवी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये दरवर्षी बसवतात आणि पूर्ण चंदनाची मूर्ती आहे. दुसरी गोष्ट, ही देवी तुम्ही ह्याचे डोळे बघाल तर हे ऑस्ट्रेलियावरून निर्यात केलेले ते डोळे सिंहाचे आणि देवीचे. तर तुम्ही ते डोळे बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये देवी कशी आहे नक्की. काय बोलायचं या पावसाला. पाऊस अजूनही जायचं नाव घेत नाही. नवरात्री संपत आली, आज शेवटचा दिवस आहे, उद्या देवी जातील. ऑलमोस्ट देवी आजही जातात दसऱ्याच्या दिवशी. आणि आमच्या प्रभागातल्या देवी जवळजवळ दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जातात. त्याच्यामुळे म्हटलं की आज आपल्याकडे शेवटचा दिवस आहे. गेले 7-8 दिवस मला जमेल तसं मी तुम्हाला देवींचं दर्शन दाखवतो आहे. आजही दसरा आहे, पंचपक्वानाचं मस्त जेवण आस्वाद घेतलेलं आहे आपण. आणि म्हटलं की दुपारी विरा सकाळपासून आपल्या हवाली होती, कारण ती जेवण करायला देणार नाही. तो तिला एरियातल्या देवी दाखवल्या. आत्ता मी इथे आलेलो उमरखाडीला. उमरखाडी खेतवाडी आपण कव्हर केली. जायचं 7 रस्त्याला, पण वरुण राजांनी आता टच धरून बसला आहे, तरी जाणार आहे देवाच ठाऊक. आणि माझ्याकडे 2 तासाचा वेळ आहे. या 2 तास मला सर्व देवी कव्हर करायच्या, बघू, पण मी करणार कव्हर. अंबे मात की जय. Opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms. ते समोर बसते ती नवसाला पावणारी भाई विठ्ठलाची आई दुर्गाभवानी. अगदी थोड्या 10 मिनिटावर दगडी चाळ आहे. दगडी चाळीतली देवी पण सुंदर असते. डॅडींची देवी म्हणून प्रसिद्ध आहे. पाऊस थोडासा थांबला आहे, पण ठीक आहे. माझं एक काम झालं आहे, पावसामुळे गाडी धुतली गेली. सो आता गाडी धुवायची गरज नाही, कारण काय फायदा. आणि एक तर लाईन असणार, तो एक काम तर हलकं झालेलं आहे आपलं. आता बघूया दगडी जाईत जाऊया.
सो आपण आत्ता आलेलो आहे 7 रस्ता भायखळा दगडी शाळा करून. आणि मुंबईतील सगळ्यात सुंदर देवी तर सगळ्यात सुंदर असतात, तरी पण ही देवी बघा तुम्ही, तिचं रूपच बघा. आणि आजही विसर्जन आहे, त्याच्यामुळे विसर्जनाची तयारी आहे. बरं आज आपण आलो, वरुणराजे अजूनही कोसळत आहेत. पण ठीक आहे, काय म्हणायचं, पासिंग रेंज किती पास व्हायचे राहिले का तुम्ही कळत नाही मला. साडीत आहे ही देवी. आत्ता जी तुम्ही देवी पाहिली आहे ती होती संतोषी माता ट्रस्ट, अश्विन नाईक यांची देवी. जशी डॅडींची देवी आहे तशी अश्विन नाईक. आणि या दोन्ही देवींचं विसर्जन हे उद्या होईल, म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी. आपल्या विभागातल्या सर्व देवींचं, म्हणजे आपण लोअरपर्यंतच्या विभागातल्या उद्या होतं विसर्जन. आणि बाकीचे 7 रस्ता भायखळा ह्या देवी आहेत त्या आज विसर्जन होतील. आणि त्यांची बघितली तुम्ही तयारी चालू आहे. सुंदर देवी वाटली मला 7 रस्त्याची माऊली आणि 7 रस्त्याची भवानी माता, दोन्ही बाजूबाजूला देवी आहेत. आणि आखणी जी केलेली आहे, म्हणजे जो टचअप दिलेला आहे शेवटचा, 9 दिवस झाले देवीचा टचअप अजूनही उतरलेला नाही. म्हणजे त्यांनी सुंदर कलाकृती साकारलेली आहे. बाकी तुम्ही देव्या पाहिलेल्या असतील. आता आपला बेत आहे इथून लालबागला जायचं. लालबागच्या आपल्या 3 देव्या कवर करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर सायन पण करणार होतो, पण माहीत नाही पॉसिबल होईल की नाही. पण आपण लालबाग आपल्या नेहमीच्या देवी आपण तर नक्कीच कवर करू तुमच्यासाठी. सो नक्की कमेंटमध्ये लिहा, अंबे मात की जय. आपल्या प्लॅननुसार आपली शेवटची देवी लालबागची माता ती बघूया, आणि जपाची देवी अजून एक बघायची. पण त्याच्या अगोदर आपण गाडी धुवून घेऊया जर गर्दी नसेल तर. मला एक कळत नाही की गणपतीला जितकी गर्दी असते ते VIP पासेस वगैरे वगैरे वगैरे, तितकी गर्दी देवीच्या वेळेला का नसते मला कळत नाही. आणि अगदी मंडपात कोण नसतं. आणि ठीक आहे, पार्शालिटी इथूनच चालू होते. चलो बघूया देवी लालबागची माता.